नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता जी आपण करंट अफेअर्सची जी सीरीज चालवलेली आहे, त्या करंट अफेअर्सच्या सीरीज मध्ये बघू शकता लास्ट टाइम आपण जानेवारीतले जे 15-15 दिवसाचे जे करंट अफेअर्सचं सीरीज आहे ती कंप्लीट केलेली होती. आज आपण फेब्रुवारी जे महिन्यातले आहेत जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू, काल ह्याच्यावर आपण बघू शकता थिअरिटिकल लेक्चर झालेला आहे. आता आपण मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू म्हणजे 1 ते 15 फेब्रुवारीच्या मध्ये जेवढ्या चालू घडामोडी घडल्यात त्या मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू आणि इम्पॉर्टंट एमसीक्यू ची आज आपण ते सीरीज घेऊन आलेलो आहोत. कालचं लेक्चर ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या की एक लेक्चर मध्ये आपण थिअरी करतो प्रत्येक शनिवारी आणि रविवारी त्याच्या आधारितच फक्त एमसीक्यूज आम्ही घेऊन येतो आणि प्लस एक्स्ट्रा जे एमसीक्यूज राहिलेले असतात जसं अपॉइंटमेंट्स असतात, रेकॉग्निशन असतात, हे सगळे जे काय काय इम्पॉर्टंट एमसीक्यू राहिलेले असतात ते आपण संडेच्या ह्याच्यामध्ये डेली आपण चालवतो. तर चला लेट्स स्टार्ट. आपण एमसीक्यू नी सुरू करूया. चला तर फर्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता रामसर स्थळांबाबत दिलेला आहे. कालच आपण बघू शकता रामसर स्थळांबाबत आपण शिकलेलो आहोत. तर विधान 1 मध्ये काय दिले, भारताने अलीकडे 4 नवीन रामसर स्थळे जोडली आहेत, ज्यात सक्करकोटाई, थेरथंगल तमिळनाडू, खेचियापोली वेटलँड सिक्कीम आणि उधवा तलाव जे झारखंड यांचा समावेश आहे. हे विधान क्रमांक 1 आहे. विधान क्रमांक 2 मध्ये दिलाय, या वाढीनंतर तमिळनाडू मधील रामसर स्थळांची संख्या 20 झालेली आहे. आता ह्याच्यातलं आपल्याला ओळखायचं की फक्त विधान 1 योग्य आहे, 2 योग्य, दोन्ही पण योग्य, कोणतेही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे, बघू शकता की दोन्ही विधान बघू शकता योग्य आहेत. कालचं ज्यांनी लेक्चर अटेंड केलं असेल ही थिअरी आपण बघू शकता शिकलो असेल की फेब्रुवारीची जी वेटलँड डे आपण बघू शकता साजरा करतो, की जे वेटलँड डे आहे ते 2 फेब्रुवारीला प्रत्येक वर्षी आपण साजरा करतो. जे वेटलँड डे आपण बघू शकतो, रामसर दिवस या तर वेटलँड डे आपण हे करू शकतो. त्यानुसार बघू शकता की जास्त चर्चेत होती न्यूज की 4 नवीन स्थळे भारतातली ऍड झालेली आहेत आणि जे टोटल क्रमांक 89 झालाय. ज्यांना माहित नसेल त्यांनी कालच्या लेक्चरला बघू शकता की डायरेक्टली तुम्ही बघू शकता की थिअरिटिकल लेक्चर आहे त्यात कव्हर केलेले आहेत. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. तर डीआरडीओच्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या संदर्भात विश्वराजचे पूर्ण स्वरूप काय आहे? व्हेरी स्मॉल हाय आउटपुट रडार एअर डिफेन्स, व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम, व्हेरिएबल स्पेक्ट्रम हाय रेंज एअर डिफेन्स सिस्टम या वर्टिकल स्ट्राईक हायपरसॉनिक ऑपरेशन रडार एअर डिफेन्स. बघू शकता की ऑपरेशन सिंदूर आपल्याला बघू शकता आत्ताच पार पडलं. पहलगाम अटॅक झाला त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर पार पडलेलं आहे आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये बघू शकता जे चर्चेत होतं की जे पाकिस्तानकडून ड्रोन याचे ते आपण डायरेक्ट इंटरसेप्ट करून डायरेक्टली आपण मिसाईल अटॅक करायचं, जसं S-400 सिस्टम होती आणि नुसतं S-400च फक्त आपल्याला बघू शकता न्यूज मध्ये दिसले, पण S-400 नाही, आकाश ड्रोन सिस्टीम असेल, आकाश मिसाईल सिस्टीम असेल, त्याच्यानंतर विश्वराज पण सिस्टीम आहे. या सगळ्या ड्रोन इंटरसेप्ट हे आहे सिस्टीम आहे आणि ती पण यूज झालेली होती. आणि आपण काल थिअरीमध्ये पण आपण ह्याच्याबद्दल आपण जाणून घेतलेले आहे. तर विश्वराजचा फुल फॉर्म आहे व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स. लक्षात ठेवायचं आहे, कुठून कसा प्रश्न विचारतील काय सांगता येत नाही, म्हणून इथं विचारले की विश्वराजचा फुल फॉर्म काय. कधी कधी विचारतील की विश्वराज हे बनवलं कोणी, तर डीआरडीओने बनवलं. मग कधी कधी डीआरडीओचा फुल फॉर्म विचारतील, डीआरडीओची स्थापना विचारतील. मग हे सगळं बघू शकता आपल्याला एका एमसीक्यूनी बरेच लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट प्रश्न. 2025 मध्ये वाढत्या तांदळाच्या किमती रोखण्यासाठी कोणत्या आग्नेय आशियाई देशाने अन्न सुरक्षा आणीबाणी जाहीर केली आहे? म्हणजे एमर्जन्सी बघू शकता, राईसचं जे फूड सिक्युरिटी एमर्जन्सी जाहीर केलेली आहे, कारण जे राईसचं आहे प्राइस ते वाढत चाललेले आहेत. मग तो कुठला देश आहे? व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया, फिलिपिन्स. आणि हे भरपूर मागच्या वर्षी पण चर्चेत होता हा देश आणि या वर्षी पण बघू शकता चर्चेत आहे. ह्याचा डायरेक्टली आन्सर आहे फिलिपिन्स. येस, साऊथ एशियन फिलिपिन्स आणि त्याची राजधानी मनिला, जिथे इंटरनॅशनल राईस संशोधन केंद्र आहे, जे इंटरनॅशनल राईस केंद्र आहे जे मनिलामध्ये आहे. राईस रिसर्च इन्स्टिट्यूट आपण बघू शकता की हिथंच आहे. आणि त्याच देशात बघू शकता की एमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे, फूड सिक्युरिटी एमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे फिलिपिन्समध्ये. साऊथ ईस्ट एशियन कंट्री आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट प्रश्न. फेब्रुवारी 2025 मध्ये प्रक्षेपित होणाऱ्या नासाच्या नवीन अंतराळ दुर्बिणीचे नाव काय आहे?
ज्याचा उद्देश 102 इन्फ्रारेड रंगामध्ये 102 इन्फ्रारेड संपूर्ण आकाशामध्ये सर्वेक्षण करणे आहे. स्पियर एक्स, जेम्स वेब टेलिस्कोप 2.0, हबल स्पेस टेलिस्कोप 2.0, चंद्र क्रिप्स एक्स रे ऑब्झर्वेटरी. तर बघू शकता, हे असा पण प्रश्न विचारू शकता की डायरेक्टली नाव देऊ शकता आणि कुणी लॉन्च केले असं. कारण बरेच आपल्याला बघू शकता की सॅटेलाइट कुणी लॉन्च केले असे प्रश्न येतात. मग ते चायना असेल, नासा असेल, स्पेस एक्स असेल, असे बरेच सारे प्रश्न चर्चेत बघू शकता आयोगाने विचारलेले आहेत. मग याचं योग्य उत्तर आहे स्पियर एक्स. येस, स्पियर एक्स. चला नेक्स्ट. कमी वेळेत आपल्याला जास्त MCQ घ्यायचे म्हणून आपण थोडं स्पीडमध्ये जाणार आहोत. केंद्रीय कर्मचारी भरती योजनेअंतर्गत न्याय विभागात संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2028 पर्यंत आहे. इंग्लिशमध्ये बघू शकता. हु हॅज अपॉइंटेड एज अ डायरेक्टर इन द डिपार्टमेंट ऑफ जस्टिस अंडर द सेंट्रल स्टाफिंग स्कीम, टेन्युअर जानेवारी 1, 2028 पर्यंत. पूजा वर्मा, अंजली शर्मा, प्रिया मेहता, मोनिका राणी. तर याचं योग्य उत्तर आहे डायरेक्ट आहे फुलटॉस मोनिका राणी याचं योग्य उत्तर आहे. यस, आपल्याला हे सर्व डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे. एक महिलाची निवड झालेली आहे डायरेक्टर इन द डिपार्टमेंट ऑफ जस्टिस म्हणून लक्षात ठेवायचं आहे मोनिका राणी. चला नेक्स्ट प्रश्न. अंटार्क्टिकामधील सागरी संरक्षित क्षेत्र असलेल्या रॉस समुद्रात सागरी जैवविविधतेचे मूल्यांकन करण्यासाठी, पर्यावरणीय DNAचा अभ्यास करण्यासाठी आणि जागतिक महासागर प्रवाहांवर आणि हवामान बदलावर या प्रदेशाच्या प्रभावाचे विश्लेषण करण्यासाठी 40 दिवसांच्या जागतिक मोहिमेचे नेतृत्व करणारे प्रमुख संशोधक कोण आहेत? माधवन राजीवन, M रविचंद्रन, शेरिन सोनिया क्युबेलो, अनिल भारद्वाज. बघू शकता की एक 40 दिवसाचं जे ग्लोबल एक्सपिडिशन आहे अंटार्क्टिकामध्ये, त्याचं जे नेतृत्व आहे जे कोण करणार आहेत, डायरेक्टली प्रश्न आहे. हा प्रश्न मोठा केलेला आहे पण आपल्याला लक्षात ठेवायचं की अंटार्क्टिकामधली मोहीम आहे त्याचं नेतृत्व कोण करणार आहे. तर याचं डायरेक्टली उत्तर आहे शेरिन सोनिया क्युबेलो. हे जे MCQs आहेत ते 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2025 मध्ये ज्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्या रिलेटेड आहेत. म्हणून ही जी सिरीज अशीच चालणार आहे की प्रत्येक शनिवारी थिअरी आणि रविवारी त्याच्या रिलेटेड MCQ अशी हीच थिअरी चालणार आहे. आपण जानेवारीपासून सुरू केलेलं आहे. जानेवारी महिन्यातला आपण बघू शकता कव्हर केलेलं आहे. फेब्रुवारी आता सुरू आहे आणि असंच बघू शकता जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत, जेव्हा 28 सप्टेंबरची जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, 9 नोव्हेंबरची जी गट ब पूर्व परीक्षा असेल आणि 30 नोव्हेंबरची गट ख पूर्व परीक्षा असेल, ह्याच्यासाठी संपूर्ण बघू शकता एकत्र जे होणार आहेत ते आपण या सिरीजमधनं कव्हर करणार आहोत. चला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची EPFO आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सेटलमेंटमध्ये किती रक्कम वितरित केलीची एक ऐतिहासिक नोंद आहे. 1.82 लाख कोटी, 1.95 लाख कोटी, 1.99 लाख कोटी, 2.5 लाख कोटी. सर्वात हायेस्ट झालेली आहे आणि जास्त म्हणजे हे ऐतिहासिक नोंद झालेली आहे 2.5 लाख कोटी. हे डायरेक्टली फुलटॉस प्रश्न आहेत. हे डायरेक्टली आयोग जर विचारले तर असेच डायरेक्टली विचारू शकतात. चला नेक्स्ट प्रश्न. फसवणूक रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्ड नॉट प्रेझेंट व्यवहारांसाठी RBIने कोणते सुरक्षा उपाय सुरू केले? RBIने सुरक्षा उपाय केलेला आहे. CNPचं बघू शकता की फुल फॉर्म पण डायरेक्टली विचारू जाऊ शकतात, कार्ड नॉट प्रेझेंट. मग 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे द्विघटक प्रमाणीकरण, अतिरिक्त प्रमाणीकरण घटक, एंड टू एंड इन्क्रिप्शन या टोकनायझेशन. मग अशी कुठली सुरक्षा उपाययोजना सुरू केलेली आहे कार्ड नॉट प्रेझेंटसाठी? तर ह्याचं योग्य उत्तर आहे ॲडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन, अतिरिक्त प्रमाणीकरण घटक, ॲडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन. आपण बघू शकता की आता सध्या बघू शकता सायबर क्राईम जास्त वाढणार आहेत, म्हणजे जास्त वाढत चाललेले आहेत. तुम्ही फेसबुक यूज करत असाल, इंस्टाग्राम यूज करत असाल, मग तिथं पण बघू शकता एक्स्ट्रा सिक्युरिटीसाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन असं काहीतरी प्रमाण येतं. म्हणजे जर तुमचा पासवर्ड कुठेतरी लीक झाला, मग डायरेक्टली कोण तिथं लॉग इन नाही करू शकत, त्याच्या पहिले तुमच्या ईमेल नाही तर मोबाईलवर OTP येणार. असं ते 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन इंस्टाग्रामवर लागू आहे. तसंच RBIने बघू शकता कार्ड नॉट प्रेझेंटसाठी पण ॲडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन. ऑलरेडी OTP तर येतोच, म्हणजे जर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताय कार्डमधनं तर OTP तर येणारच, पण अजून ॲडिशनल फॅक्टर ऑथेंटिफिकेशन त्याला देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामुळं की अजून सुरक्षितता वाढणार आहे. सायबर क्राईम होण्यापासून सुरक्षितता ते निर्माण करणार आहे. चला नेक्स्ट. 1 फेब्रुवारी 2025 रोजी ICAI कडून
CA इन पब्लिक सर्व्हिस पुरस्कार कोणाला मिळाला? CA इन पब्लिक सर्व्हिस ICAI ऐकून 1 फेब्रुवारी CA डे म्हणून आपल्या इकडं जास्त प्रचलित आहे. CAचे चार्टेड अकाउंटंट बोलतो आपण. राजीव जैन, दीपक कुमार केडिया, राकेश अस्थाना, सुबोध कुमार जयस्वाल. तर याचं योग्य उत्तर आहे दीपक कुमार केडिया. येस, दीपक कुमार केडिया याचं योग्य उत्तर आहे. CA इन पब्लिक सर्व्हिस. लक्षात ठेवायचं 1 फेब्रुवारी CA डे म्हणून आपण बनवतो. 2 फेब्रुवारी मगाशीच सांगितलं की रामसर दिवस, यात वेटलँड डे. असं बघू शकता जानेवारी महिन्यातलं पण मी इम्पॉर्टंट दिवसाचे श्रृंखला सांगितलेली होती. फेब्रुवारी महिन्यातलं पण आपण बघू शकता कव्हर करणार आहोत. मग सो दॅट काय होणार माहिती आहे काय, की जे तुम्हाला डेट लक्षात नाही राहत कुठल्या दिवशी काय असतं ते एकदम इझिली लक्षात राहील. आणि हीच सिरीज बघू शकता परीक्षेच्या 15 दिवस पहिले तुम्ही फास्ट फॉरवर्ड 2च्या स्पीडवर आणि हे सर्व जेवता नाश्ता करता या तर रात्री झोपता झोपता बघू शकता. म्हणजे करंट अफेअर्सचं तुम्हाला रिव्हिजन पण होईल आणि फर्स्ट इन्स्टंटमध्ये तुम्हाला सर्व काही म्हणजे कव्हर होईल. चला, बाह्यग्रह आणि त्यांच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी पॅन्डोरा मोहिमेसाठी नासाने कोणत्या कंपनीची निवड केली आहे? ब्लू ऑरिजिन, स्पेसएक्स, बोईंग, रॉकेट लॅब. आता माहिती आहे की नासा कुणाचीच आहे, स्पेसएक्सच हे करणार. मग असा पण उलटा पण प्रश्न येऊ शकतो की बाह्यग्रह आणि वातावरण अभ्यासासाठी पॅन्डोरा मोहीम जे स्पेसएक्स बरोबर करार केलेला आहे ती कुठली कंपनी आहे? मग त्याचं योग्य उत्तर नासा येत आहे. म्हणजे उलटा सुलटा पण प्रश्न विचारू शकतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पॅन्डोरा दिसला तर सीधा आहे नासा आणि स्पेसएक्स. यस, आन्सर इज स्पेसएक्स. चला, डायरेक्ट नेक्स्ट प्रश्नावर आपण जाऊया. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन किती होते? म्हणजे डायरेक्ट टॅक्स कलेक्शन जे हायेस्ट झालेलं आहे ते किती आहे? 16.5 लाख कोटी, 18.2 लाख कोटी, 17.78 लाख कोटी, 19.1. इकॉनॉमिक्समध्ये हा डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. इकॉनॉमिक्सचं जे सेशन असतं आपल्या राज्यसेवेच्या या तर मग गट ब घटकासाठी डायरेक्टली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण यावेळेला आपण घटकाच्या बघू शकता की घटकामध्ये इकॉनॉमिक्सवर डायरेक्टली असे काय काय प्रश्न विचारलेले होते. 17.78 लाख करोड हे डायरेक्ट टॅक्स म्हणून कलेक्शन झालेलं आहे. डायरेक्ट टॅक्स, प्रत्यक्ष कर. यस, चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. यस, IPL 2025 साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? विराट कोहली, फ्लॅप डुप्लेसी, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल. आता हा प्रश्न का गेला? IPL तर झाला आहे, मग तुम्ही आता शिकवताय आणि मग फेब्रुवारीच्या करंट अफेअर्समध्ये हा प्रश्न का घेतला? बघा, हा प्रश्न घेतला ह्याच्यासाठीच कारण तुम्हाला माहिती आहे की IPL पहिल्यांदाच RCB या संघाने जिंकलेला आहे. आणि जर मला प्रश्न विचारायचा असेल की म्हणजे जर आयोग हे असेल फर्स्ट टाइम RCB जिंकलेला आहे, मग जर मला प्रश्न विचारायचा असेल तर मी असं विचारेल की RCBचा कर्णधार कोण होता? म्हणून हा प्रश्न घेऊन आलेला आहे की RCBचा कर्णधार कोण होता. 90% लोकांना आज पण वाटतं की विराट कोहली आहे, पण ह्याचं योग्य उत्तर आहे की रजत पाटीदार आहेत जे RCB संघाचे कर्णधार आहेत. आणि बघू शकता त्यांच्याच नेतृत्वाखाली RCBने पहिला IPL ट्रॉफी जिंकलेला आहे 2025. चला नेक्स्ट, आर्थिक सर्वेक्षणानुसार इकॉनॉमिक सर्वेनुसार आर्थिक वर्ष 2025 साठी भारताची GDP विकास दर इम्पॉर्टंट आहे. जानेवारी आपण महिन्यात बघू शकता की 5 स्टार देतोय, कारण हे डायरेक्टली प्रश्न विचारले जातात. वेगवेगळ्या जे संस्था आहेत इंटरनॅशनल ते प्रेडिक्ट करतात की किती पर्सेंटेज इकॉनॉमिक ग्रोथ होणार आहे. मग त्या हिशोबानं जर आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे, जर ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल, युनायटेड नेशनच्या ज्या बॉडी असतील त्यांनी किती दिलं आहे, IMFने किती दिलं आहे, त्याच्यानंतर मेन इकॉनॉमिक सर्वे आपला भारताचा आहे त्यानुसार ग्रोथ रेट किती प्रेडिक्ट केलं आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून 5.8, 6.2, 6.4, 6.8. तर याचं योग्य उत्तर आहे 64 म्हणजे 6.4. म्हणजे असा माझा शॉर्टकट आहे लक्षात ठेवण्याचा. तुम्ही पण शवा की GDP विकास दर आहे भारताचा जे इकॉनॉमिक सर्वेनुसार 6.4% हे लक्षातच ठेवायचं आहे. चला नेक्स्ट, अमेरिकेच्या व्यापार धोरणांना प्रतिसाद म्हणून कोणत्या देशाने अमेरिका आयातीवर 25% प्रतिशोधात्मक शुल्क जाहीर केलं आहे? म्हणजे बघू शकता रिटॅलिएटरी टॅरिफ वाढवलेला आहे, टॅक्स वाढवलेला आहे त्या देशाने जर अमेरिकेकडून इम्पोर्ट करतोय तर. आता भरपूर चर्चेत होता की अमेरिकेने भारताच्या प्रोडक्टवर हे केलं, चीनवर पूर्ण 200% हे केलं आणि मग त्याच्यानंतर बॅक हे केला. हे सगळं बघू शकता डिप्लोमॅटिक गेम पण असतात आणि इकॉनॉमिकल थोडं
गेन आहे की त्यांना कंट्रोल हवा आहे पूर्ण जगाच्या इकॉनॉमीचा, म्हणून त्या हिशोबानं करत राहतात. चीन, कॅनडा, मेक्सिको, जर्मनी. याचं योग्य उत्तर काय? रिटॅलिटरी ऍक्ट केलाय. अमेरिकेने जेव्हा कर वाढवला तर त्यांनी पण इम्पोर्टवर कर वाढवला. तर असा कुठला देश आहे? बट ऑब्व्हियसली कॅनडा. येस, चीन मार्क करतील पण चीन नाहीये, कॅनडा आहे. 2024 मध्ये हज यात्रेचा अनुभव वाढवण्यासाठी भारत सरकारने कोणता डिजिटल उपक्रम सुरू केला? 2024 मध्ये सुरू केलेला आहे. आता सध्या न्यूजमध्ये होता. हज सुविधा ॲप, हज सहाय्य पोर्टल, हज स्मार्ट मार्गदर्शक, हज यात्रेसाठी समर्थन प्रणाली. तर ह्याचं योग्य उत्तर आहे, आपण कालच्या लेक्चरमध्ये पण बघितलं की हज सुविधा ॲप. हज सुविधा ॲप या हजला जाणारे हे आहेत सगळे जे यात्रेकरू आहेत त्यांच्यासाठी हे हज सुविधा ॲप करून एक म्हणजे प्लॅटफॉर्म बनवून दिलेला आहे. चला नेक्स्ट प्रश्न. हे बघू शकता, UPSC स्पेशल 5 इयर प्रोग्राम बघू शकता, एकाग्र अकॅडमीतर्फे राबवण्यात येत आहे. नुसतं UPSC नाही आहे, MPSC पण आहे. ॲक्च्युली प्री फाउंडेशन असेल MPSC, जे मराठीत पण सुरू आहे, आपलं इंग्लिशमध्ये पण सुरू आहे. म्हणून बघू शकता की ज्युनियर IAS फाउंडेशन, जे 11वी-12वीला आहेत स्टुडंट लोक, ते डायरेक्टली जॉईन करू शकतात. म्हणजे जे फर्स्ट प्री फाउंडेशनचा जो फेज 1 असेल, की हे बघू शकता, हे संपूर्ण सिलेबस डिकोडिंग असेल, 6th क्लास टू 8th क्लास NCERT असेल, सिलेबस कव्हरेज, मॅथ्स, रिझनिंग पण असेल, वीकली शेड्यूल असेल. म्हणजे तुमचा जो 11वी-12वीचा अभ्यास आहे तो पण कुठेतरी तो पण बॅलन्स राहिला पाहिजे विथ UPSC प्रिपरेशन, MPSC प्रिपरेशन. मग त्या हिशोबानं एक आम्ही डिझाईन केलेलं आहे. आणि ज्युनियर IAS प्री फाउंडेशन फेज 1च बघू शकता, 200+ आवर सेमच आहे की सिलेबस कव्हरेज NCERT 9 to 10th. फेज 2 असणार ॲक्च्युली हा. करंट अफेअर्स मॉड्यूल लेवल 1. म्हणूनच लवकरात लवकर जर कोणी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही डायरेक्टली एकाग्र अकॅडमीशी संपर्क साधू शकता. चला नेक्स्ट प्रश्न. कोणत्या देशाच्या मोहिमेने अंतराळ कृत्रिम प्रकाश संश्लेषण यशस्वीरित्या प्रदर्शित केला? युनायटेड स्टेट्स आर्टिमिस, म्हणजे हे बघू शकता डेमॉन्स्ट्रेटेड आर्टिफिशियल फोटोसिंथेसिस इन स्पेस, हे तिकडलं नाव आहे. रशिया सोमुज MS, चायना शेनझाऊ 19, इंडिया गगनयान. हे जर योग्य उत्तर आहे. भारताने तर केलं नाही, गगनयान प्रोजेक्ट वेगळाच आहे. चला चायना शेनझाऊ 19 बघू शकता. फोटोसिंथेसिस, कृत्रिम प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस, आर्टिफिशियल फोटोसिंथेसिस. आता हाच प्रश्न वेगळ्यारित्या पण मांडू शकतो, की हा प्रश्न असा पण येऊ शकतो की हे 4 नावं म्हणजे असे, आणि इकडलं आणि त्यांचे जे मिशन्स आहेत ते, आणि डायरेक्टली मॅच द कॉलममध्ये येऊ शकतो की युनायटेड स्टेट आर्टिमिस, रशिया सोयुज MS, चायना शेंगझाऊ, इंडिया गगनयान, असं पण मॅच द कॉलममध्ये प्रश्न येऊ शकतात. म्हणून हे त्या दृष्टिकोनातनं पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट. स्पर्धेच्या 40 वर्षाच्या इतिहासात मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण? ब्लॅक वुमन, फर्स्ट ब्लॅक वुमन जिने मिस वर्ल्ड जिंकला. त्याशॅगो गेला, रेलेवोलिया माबुस्टा, जोझीबिनी तुंजी, शुडू मुसिदा. खतरनाक नाव आहे ते, पण आपल्याला डायरेक्ट आन्सरच लक्षात ठेवा की फर्स्ट ब्लॅक महिला कोण आहे, तर त्याशॅगो गेलिया, असं गेला आपण बघू शकतो. फर्स्ट ब्लॅक वुमन आहे मिस वर्ल्ड जिंकलेली. हा प्रश्न येऊ शकतो, 100% चान्सेस आहेत. येणारा जे आयोग आहे, येणारा जे म्हणजे आयोगाचं हे आहे, आता जे लेटेस्ट न्यूज आहे की आयोगाचा थोडा पॅटर्न चेंज होणार आहे असं ऐकलंय. गट ब आणि गट क ची जी कंबाईन आहे ते स्कीम ऑफ एक्झामिनेशन थोडंफार चेंज होण्याचे दाट शक्यता आहे. म्हणजे कन्फर्म न्यूज नाही आहे, पण मला पण असाच इकडून तिकडून न्यूज कळाली आहे की जे गट ब ची जी 2025 ची परीक्षा आहे त्यात थोडं स्कीम ऑफ एक्झामिनेशनमध्ये चेंज होऊ शकतो, थोडा पॅटर्न चेंज होऊ शकतो. हाय चान्सेस आहेत. लेट्स सी. चला नेक्स्ट प्रश्न. उत्तराखंडमध्ये UCCच्या यशस्वीरित्या अंमलबजावणीनंतर, UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा, कोणत्या राज्याने अलीकडेच निवृत्त सरन्यायाधीश म्हणजे सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश रंजना देसाईच आहे ना, रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एक पॅनल स्थापन केला आहे. म्हणजे जे सुप्रीम कोर्टचे रिटायर्ड जज आहे रंजना देसाई, अशा कुठल्या राज्यांनी समान नागरी कायद्याच्या ह्याच्यासाठी संदर्भात कमिटी बनवलेली आहे, तो कुठला राज्य आहे? उत्तराखंडमध्ये ऑलरेडी लागू झालेला आहे. मग आता कुठला राज्य आहे? गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम. लोकांना वाटत असेल आसाम, पण आसाम नाहीये, गुजरात आहे याचं योग्य उत्तर. लक्षात ठेवायचं आहे.
युनिफॉर्म सिव्हिल कोड लक्षात ठेवायचं आहे. गोवामध्ये ऑलरेडी आहे, उत्तराखंड सेकंड राज्य आहे आणि गुजरातमध्ये आता बघू शकता रंजना देसाई जे आहेत जज, रिटायर्ड जज, त्यांच्या नेतृत्वाखाली बघू शकता की एक समिती बनवण्यात आलेली आहे आणि ते राज्य आहे गुजरात. चला नेक्स्ट प्रश्न. मध्य प्रदेशने अलीकडेच आपल्या उत्पादन केंद्राला चालना देण्यासाठी ड्रोन प्रमोशन अँड युटिलायझेशन पॉलिसी 2025 सादर केली. या पॉलिसीच्या अंतर्गत कमाल किती भांडवली अनुदान दिले जाते? 10 कोटी, 20 कोटी, 30 कोटी, 40 कोटी. हे तर डायरेक्ट आकडे विचारले आहेत. डायरेक्टली प्रश्न असा येऊ शकता की जे ड्रोन पॉलिसी आहे, ड्रोन प्रमोशन अँड युटिलायझेशन पॉलिसी 2025, हे कुठल्या राज्यांनी राबवलेले आहे असा पण प्रश्न येऊ शकतो. याचं योग्य उत्तर असणार मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे. आणि जर राज्यसेवेत विचारला तर हा एक स्टेटमेंट असणार, दुसरा असणार की अनुदान किती दिले. आणि मग मल्टीलायनर्समध्ये पण असा प्रश्न येऊ शकतो. तर अनुदान दिलेले आहे 30 कोटी. लक्षात ठेवायचं आहे. ड्रोन पॉलिसी बघू शकता सगळीकडेच जास्त चर्चेत आहे. ड्रोन पॉलिसी उत्पादन केंद्राला चालना देण्यासाठी. यस, ड्रोन पॉल टू बूस्ट इज मॅन्युफॅक्चरिंग हब. मॅन्युफॅक्चरिंग हब आणि सबसिडाईज ऑफरमध्ये देणार आहेत. 30 करोड रुपये सबसिडी आहे आणि मध्य प्रदेशने लागू केलेले आहे. आणि ड्रोन अँड प्रमोशन अँड युटिलायझेशन पॉलिसी लक्षात ठेवायचे आहे. मध्य प्रदेश ड्रोन युटिलायझेशन पॉलिसी 30 करोड रुपये. तसंच आहे की मागचे अजून MCQs लक्षात कसं ठेवायचं आहे. इकॉनॉमिक सर्वेनी भारताचा GDP ग्रोथ रेट किती दिला? 6.4%. तसंच ठेवायचं आहे. CA डे जे आपण आहे 1 फेब्रुवारीला साजरा करतो. वेटलँड डे जो रामसर स्थळवाला आहे तो 2 फेब्रुवारीला साजरा करतो. लक्षात ठेवायचं आहे. हे असे इम्पॉर्टंट दिवस. चला असंच म्हणजे असं बोलता म्हणजे असा अभ्यास करता करता आपल्याला रिव्हिजन पण आपल्याला झालं पाहिजे. नुसतं असे काहीतरी MCQs फक्त हे केले, एकदा नजरेखालनं गेले. नजरेखालनं जाणं ठीक आहे, पण आपल्याला आयोग आहे तसाच प्रश्न नाही विचारू शकत ना, क्रिप्स करून वेगळं पण विचारू शकतो. म्हणून त्या MCQला पण म्हणजे बघू शकता की बेसिक अंडरस्टँडिंग आणि प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला ओपन ठेवायचं आहे हे सगळं शिकताना. चला 2025 मध्ये अविश्वास प्रस्तावापूर्वी N बिरेन सिंग यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्री म्हणून कधी पदभार स्वीकारला आहे? चीफ मिनिस्टर ऑफ मणिपूर अहेड ऑफ नो कॉन्फिडन्स मोशन, म्हणजे त्यांनी पहिलेच रिझाईन दिलेलं आहे. मग ते N बिरेन सिंग मणिपूरचे मुख्यमंत्री कधी झाले? 2014, 16, 17 या 19 सॉरी. तर योग्य उत्तर आहे 2017. यस, नो कॉन्फिडन्स मोशन डायरेक्ट पॉलिटिक्सच्या आधारित प्रश्न आहे. चला नेक्स्ट. चमन अरोरा यांनी डोगरी भाषेतील कोणत्या साहित्य कार्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 मिळवलेला आहे? कालच्या थिअरीमध्ये पण कव्हर झालेला होता आणि बघू शकता की प्रश्न कसा आलेला आहे. नीला अंबर, दुग्गर कहानिया, शीन घर, एक होर अश्वथामा. तर चमन अरोरा यांनी डोगरी भाषेतील, कुठली भाषा आहे? डोगरी भाषेतील कोणत्या साहित्यिक कार्यासाठी, म्हणजे हे साहित्य कार्यासाठी आहे. त्यांना जो पुरस्कार भेटला आहे साहित्य अकॅडमी पुरस्कार 2024, तर कुठल्या साहित्यासाठी भेटला आहे? चमन अरोरा यांना. तर ह्याचं योग्य उत्तर आहे एक होर अश्वथामा. आता ह्याचंच उलटं पण प्रश्न येऊ शकतात की साहित्य अकॅडमी अवॉर्ड्स असं ठेवू शकतात वेगवेगळे आणि मॅच द कॉलममध्ये पण येऊ शकतात. मग बघू शकता डोगरी भाषा चमन अरोरा, एक होर अश्वथामा, एवढं लक्षात ठेवायचं आहे. रोटरडॅम ओपन 2025 कोणी जिंकले आणि त्याचे पहिले इंडोर हार्डकोर्ट विजेतेपद आहे? नोवाक जोकोविक ऑलरेडी जिंकलेले आहे. जॉनिक सिनर, कार्लस अल्काराज, एलेक्स डी मिनर. आपल्याला बघू शकतो ऑस्ट्रेलियन ओपनवर प्रश्न आलेला गटका पूर्व परीक्षेमध्ये. मग असे पण प्रश्न येऊ शकतात की पहिला इंडोर हार्डकोर्ट गेम कुणी जिंकलेला आहे? नोवाक जोकोविक यांनी पहिलेच जिंकलेला आहे. तर ह्याचं योग्य उत्तर आहे कार्लोस अल्काराज. यस, कार्लोस अल्काराज. रोटरडॅम ओपन. चला नेक्स्ट प्रश्न. कॅटेरिना साखेलारोपोलो यांच्या जागी ग्रीसचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे फेब्रुवारी 2025? किरियाकोस मिसोटाकिस, प्रोकोपिस पावलोपोलिस, कॉन्स्टँटाईन तसोलास, अलेक्सिस तेस्प्रास. हे खतरनाक नाव आहेत, ग्रीक भाषेमध्ये नाव आहेत म्हणून असे आहेत. चला कॉन्स्टंटाईन कॉन्स्टंटाईन तेसोलॉस यांची निवड झालेली आहे ग्रीकच्या, बघू शकता ग्रीसच्या प्रेसिडेंटपदी. ओके चला नेक्स्ट. डोनाल्ड लू यांच्या जागी अमेरिकेच्या दक्षिण आशियाई व्यवहारांसाठी सहाय्यक परराष्ट्र मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रिचर्ड वर्मा, पॉल कपूर, निशा बिस्वाल, विवेक मूर्ती. आता भारतीय बघू शकता की भारतीय व्यक्ती
म्हणजे भारताशी काहीतरी रिलेटेड असेल त्यांचं, म्हणजे जे पूर्वचं हे. आता जर सिटिझनशिप अमेरिकेची असली तरी त्यांचं जे मूळ स्थान आहे जे भारताचं आहे. मग भारताचे जे व्यक्ती आहेत जे मूळ स्थानी भारताचे आहेत, जे इंटरनॅशनल लेवलला या तर अमेरिका या तर कुठल्या तरी देशाचं जे मोठ्या ह्याच्यावर अपॉइंट होतात, जे आयोग डायरेक्टली प्रश्न टाकते आणि हे आयोगाचे फेवरेट प्रश्न असतात. म्हणून असे जे ज्याचे अपॉइंटमेंट झालेले आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग ह्याचं योग्य उत्तर असेल पॉल कपूर. येस, पॉल कपूर. US असिस्टंट सेक्रेटरी ऑफ स्टेट त्यांचं डोनाल्ड लूला रिप्लेस करून ते झालेले आहेत, पॉल कपूर. चला नेक्स्ट. मार्च 2025 मध्ये कोणता देश ब्रिक्स युवा परिषद उद्योजकता कार्य गट बैठक आयोजित करणार आहे? बिझनेस वर्किंग ग्रुप कमिटी म्हणजे काउन्सिल यूथ ब्रिक्स यूथ काउन्सिल एंटरप्रेन्योरशिप वर्किंग ग्रुप मीटिंग इन मार्च 2025. चायना, ब्राझील, भारत, साऊथ आफ्रिका. ऑलरेडी झालेलं आहे, बघू शकता. जून महिना सुरू आहे आणि ही मीटिंग मार्चमध्ये ऑलरेडी झालेली होती आणि ती भारतातच झालेली आहे. यस. चला नेक्स्ट. फेब्रुवारी 2025 पर्यंत अतिरिक्त महासंचालक परराष्ट्र व्यापार महासंचालन आहे DGFT म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आनंद स्वरूप, समर नंदा, संतोष कुमार वर्मा, अभिनव गुप्ता. तर हे पण डायरेक्टली फुलटॉस प्रश्न आहेत, अपॉइंटमेंट आहेत. अभिनव गुप्ता ह्याचं योग्य उत्तर आहे. चला यस, नेक्स्ट प्रश्नावर जाऊया डायरेक्टली. मेडलॅब मिडल ईस्ट 2025 प्रदर्शन पश्चिम आशियामध्ये कुठे आयोजित केले जात आहे? हा पण थोडा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. रियाद, सौदी अरेबिया, दुबई UAE, दोहा कतार, खार्तूम सुदान. असे प्रश्न जे येतात ते आपल्याला डाऊटफुल असतात की कुठं झालं, नेमकं दुबईला झालं की सौदीला झालं, या तर कुठल्या तरी वेगळ्याच देशात झालं. तर याचं योग्य उत्तर आहे दुबई UAE. तर काय झालं, वेस्ट एशिया, वेअर इन वेस्ट एशिया हे तर सोडा. मेडलॅब मिडल ईस्ट 2025 एक्झिबिशन, तर हे दुबईला झालेलं आहे. मेडलॅब मेडिकल जे हे आहे, मेडिकल रिलेटेड जे सर्व हे इक्विपमेंटचं एक्झिबिशन होतं ते दुबईला झालेलं आहे. चला नेक्स्ट. माजी जागतिक नंबर 1 आणि 2 वेळा ग्रँड स्लॅम विजेते सिमोना हालेपने फेब्रुवारी 2025 मध्ये व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. ती कोणत्या देशाची आहे? यस, जे ग्रँड स्लॅम विनर आहे सिमोना हालेप, रिटायरमेंट घोषित केलेली आहे, ते कुठल्या देशाचे आहे? अल्बेनिया, क्रोशिया, रोमानिया, जर्मनी. यस, टेनिस रिलेटेड पण बघू शकता बरेच प्रश्न चालू घडामोडीमध्ये आहे. यस, रोमानियाचे आहेत. जे सिमोना हालेप आहेत, या ज्या नंबर 1 आणि फॉर्मर नंबर 1 होत्या आणि 2 टाइम ग्रँड स्लॅम विनर आहेत, त्या रोमानिया या देशाच्या होत्या. चला नेक्स्ट प्रश्न. मॅन अबाउट द हाऊस अँड जॉर्ज अँड मिल्ड्रेड ह्या चित्रपटामध्ये जॉर्ज रोपरची भूमिका साकारणाऱ्या कोणत्या ज्येष्ठ ब्रिटिश अभिनेता 92व्या वर्षी निधन पावला? जॉन क्लीस, ब्रायन मर्फी, डेव्हिड जेसन, रॉनी बार्कर. असे पण प्रश्न बघू शकता, डायरेक्टली येऊ शकतात कारण ज्येष्ठ होते आणि फेमस ॲक्टर आहेत ब्रिटिशचे. तर ब्रायन मर्फी. यस, ब्रायन मर्फी. आता बघू शकता की करंट अफेअरचं तुम्ही जर मागच्या वर्षीचं जर पेपर विश्लेषण केलं असेल, जी राज्यसेवा 2024 झाली 1 डिसेंबरला, त्याच्यानंतर 2 फेब्रुवारीला आपली गट ब झाली, त्याच्यानंतर मार्च महिन्यात बघू शकता गट क झाली. या तिघांमध्ये बघू शकता की गट बचा जो करंट अफेअर्स होता तो कुठेतरी असा म्हणजे स्ट्रीमलाईन नव्हता, म्हणजे काहीतरी भलतंच विचारलं. पण राज्यसेवा असेल आणि गट क असेल ते डायरेक्टली विचारलं. मग कधी कधी आयोग असा पेपर सेट करतो की करंट अफेअर्सचा की जे आपल्याला स्ट्रीमलाईन नसतात तेच आपल्याला बघू शकता की प्रश्न दिसले असतात आणि मग बाकी मग बॅलन्स ठेवतात, कधी कधी इझी डायरेक्टली असतात. म्हणून करंट अफेअर्स हा विषयाला बघू शकता की माइंडमध्ये नेगेटिव्हिटी नाही ठेवायची की लोकांनी एवढं वाचलं. आता जे डेली बघू शकता की महिन्याच्या ते आपण स्टँडर्ड मॅगझिन बोललो तर 100 पान असतात, 100 पान आणि जर 9 महिन्याचं बघू शकता 900 पानं जर तुम्ही करंट अफेअर्स वाचला तर किती चान्सेस आहेत की 15 मधले 15 प्रश्न त्याच्यातनंच येणार. म्हणजे हार्डली चान्सेस असतात 15 मधले 10 फक्त रेफरन्स भेटतो. त्या 10 मधले पण तुम्हाला किती लक्षात असणार ते पण गरजेचं आहे. म्हणून बघू शकता करंट अफेअर्स हा विषय आहे की जो डायनामिक पॅटर्नवर आहे, करंट रिलेटेड आहे. म्हणून तुम्हाला बघू शकता कधी कधी जे करंट अफेअर्सचे प्रश्न असतात ते डायरेक्टली ह्याच्यावर सुटून जातात, म्हणजे नॉर्मली लॉजिकवर. मग गोष्ट म्हणजे हे आहे की आपल्याला रट्टा मारायचे नाही आहे, हे फक्त लक्षात ठेवायचं की कोण काय आणि कधी कशा चालू घडामोडी झाल्या. चला नेक्स्ट प्रश्न. चला बघू शकता की एकाग्र अकॅडमीतर्फे बघू शकता UPSC असेल या MPSC राज्यसेवा असेल, सोशोलॉजी ज्यांची ऑप्शनल आहे, सोशोलॉजी हा सब्जेक्ट बघू शकता ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट आहे.
त्यात सोशोलॉजी करून बघू शकता की भरपूर ट्रेंडिंग ऑप्शनल आहे आणि त्या ट्रेंडिंग ऑप्शनल बघू शकता इथं 28 जूनपासून सुरू झालेलं आहे. ऑलरेडी बघू शकता 28 जूनपासून सुरू झालेलं आहे. तुम्ही जे इंटरेस्टेड असाल ते डायरेक्टली तुम्ही एकाग्र अकॅडमीला संपर्क साधू शकता. आता बरेच इकडं अकॅडमी आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये की जे म्हणजे ऑनलाईनवर पण बघू शकता इतके सारे अकॅडमी आहेत की जे प्रमोशन करत आहेत राज्यसेवा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, हे ते फलाना ढिमकाना, पण ॲक्च्युअलमध्ये प्रोडक्ट देत नाही आहेत. म्हणून म्हणजे माझी पण विनंती राहील की सर्व स्टुडंटला की ज्यांचं ऑफलाईन सेंटर महाराष्ट्रात कुठल्या पण सिटीमध्ये आहेत असल्यास बघू शकता क्लासमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या. जरूर नाही की तुम्ही एकाग्रमध्येच हे करा. बघू शकता की ज्याचं ऑफलाईन सेंटर डेव्हलप आहे ते पहिले बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही निर्णय घ्या की काय करायचं आहे. येस, चला नेक्स्ट प्रश्न. चीनने चांगाई 7 चंद्रावर पाठवण्यात येणारे यान 2026 मध्ये प्रक्षेपित होणार आहे. चीनच्या चांगाई 7 मोहिमेचे प्राथमिक उद्देश काय आहे? चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वसाहत स्थापन करणे, खनिज संशोधनासाठी चंद्रावर उत्तर ध्रुवाचे शोध घेणे, चंद्राच्या पलीकडे मानवयुक्त अवकाश संशोधन करणे, या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे बर्फ शोधण्याचे आणि वस्ती तंत्रज्ञानाचा चाचणी करणे. म्हणजे चीनचा जे चांगाई 7 जो आहे ते कशाच रिलेटेड आहे? तर याचं योग्य उत्तर आहे टू डिटेक्ट वॉटर आईज. लास्ट ऑप्शन जो आहे टू डिटेक्ट वॉटर आईज अँड टेस्ट हॅबिटेशन टेक्नॉलॉजीज ॲट द मून साऊथ पोल. म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे बर्फ शोधणे आणि वस्ती निर्माण करण्याचे हे याचं योग्य उत्तर आहे. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. केरळचा बजेट कोणी हे केला? केरळचा बजेट 2025-26 मध्ये कोणी म्हणजे बघू शकता प्रेझेंट कोणी केला, ॲक्च्युली सादर कोणी केला? पिनराई विजयन, के.एन. बालगोपाल, थॉमस आयसॅक, व्ही.डी. सतीसन. भरपूर केरळचा बजेट बघू शकता चर्चेत होता फेब्रुवारीमध्ये. भारताचा बजेट आहे तो निर्मला सीतारामन यांनी दिला, जे फायनान्स मिनिस्टर आहे. केरळचा कोणी दिला? महाराष्ट्राचा तर आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्राचा बघू शकता बजेट अजित पवार साहेब यांनी दिलेला आहे. केरळचा विचारलेला आहे. हे थोडं आउट ऑफ द कंटेक्स्ट हे आहे, पण असे काय विचारतात की मध्ये असाच विचारलेला आयोगाने प्रश्न की तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहे सध्या, म्हणजे M.K. स्टॅलिन होते. मग त्या हिशोबानं बघू शकता की केरळचे जे मुख्यमंत्री पिनराई विजयन आहे, पण जे फायनान्स मिनिस्टर आहे के.एन. बालगोपाल, ज्यांनी बघू शकता केरळचा बजेट मांडलेला आहे. चला नेक्स्ट प्रश्न. 2025 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट. यस, कालच्या लेक्चरमध्ये पण बघू शकता की पासपोर्ट मी सांगितलेला आहे की कुणाचा स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट आहे, जो 193 देशांमध्ये विजा मुक्त किंवा विजा ऑन अरायव्हल प्रवेश देतो. असा कुठला देश आहे म्हणजे सर्वात जगातील शक्तिशाली पासपोर्ट? जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, UAE. तर याचं योग्य उत्तर आहे बट ऑब्व्हियसली सिंगापूर. सर्वात बघू शकता स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट इन द वर्ल्ड सिंगापूरचा आहे. चला नेक्स्ट प्रश्न. USGBCच्या 2024 लीड प्रमाण क्रमवारीत भारताने कोणता स्थान मिळवले आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. हे डायरेक्टली आहे की USGBC काल पण आपण कव्हर केलेला, त्याचं योग्य उत्तर आहे तिसरा. थर्ड, भारताचा आहे जो रँक आहे तो तिसरा आहे. नेक्स्ट प्रश्न. कृषी मंत्रालयाने नाम, म्हणजे डिजिटलसाठी आपण यूज करतो इलेक्ट्रॉनिक, मध्ये 10 नवीन वस्तूंचा समावेश केला आहे, ज्यामुळे ड्रॅगन फ्रूट आणि मसाल्यांचा एकूण 231 वस्तूंचा समावेश झाला आहे. नवीनतम विस्तारित नाम प्लॅटफॉर्मच्या खालीलपैकी कोणत्या वस्तूंचा समावेश करण्यात आला नाही? म्हणजे यापैकी काय समावेश नाही आहे? ड्रॅगन फ्रूट ऑप्शनमध्ये आहे, पण इथं लिहिलं आहे ऑलरेडी प्रश्नामध्ये की ड्रॅगन फ्रूटचा समावेश आहे. ऑप्शन नंबर 1 तर आन्सर नसणार. त्याच्यानंतर वाळलेल्या तुळशीचे पाने, काळी मिरी, बेबी कॉर्न. बऱ्याच लोकांना वाटेल की बेबी कॉर्न असेल, हा काय प्रकार आहे, बेबी कॉर्न कशाला पाहिजे ते नाममध्ये, पण बेबी कॉर्नचं पण ॲक्च्युली इन्क्लुडिंग आहे. तर ह्याच्यात नाही आहे, ते काळी मिरी आहे. त्याचं योग्य उत्तर आहे काळी मिरी. यस, काळी मिरीला ऑलरेडी बघू शकता भारतात स्पाइस कॅपिटल ऑफ इंडिया केरळ म्हणून आपल्याला जाणून आहे आणि तिथं जास्त बघू शकता प्रोडक्शन होतं. म्हणून हे असे काहीतरी नाममध्ये कृषी मंत्रालयाने हे केलं की ज्याचं प्रोडक्शन पण चांगलं वाढावं आणि एकदम इझिली अवेलेबल व्हावं सर्व मटेरियल सर्वांसाठी. चला नेक्स्ट प्रश्न. 24-25 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या म्हणजे झालेल्या आहे जागतिक सामाजिक न्यायासाठी पहिल्या प्रादेशिक संवादाचे उद्घाटन कोण करणार आहे? काही पण भारतात पहिलं असेल तर लक्षात ठेवायचं आहे, फर्स्ट रिजनल डायलॉग आहे ऑन ग्लोबल कोलिशन फॉर सोशल जस्टिस. सोशल जस्टिस हा राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये डायरेक्ट सब्जेक्टच आहे GS 1 मध्ये. इतिहास सकट सोशल जस्टिस आहे. म्हणून हे सगळे प्रश्न लक्षात ठेवायचे राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून पण. भूपेंद्र यादव, पियुष गोयल, मनसुख मांडविया, निर्मला सीतारामन.
तर ह्याचं योग्य उत्तर आहे मनसुख मांडविया. यस, मांडवीय. चला, IPL 2025च्या सहप्रस्तुतकर्त्या म्हणून थम्सअपची जागा कोणता पेय ब्रँड घेणार आहे? विच बेवरेज ब्रँड रिप्लेस थम्सअप ॲज द को प्रेझेंटर ऑफ IPL 2025? पेप्सी, कॅम्पा, स्प्राईट, लिम्का. स्प्राईट, लिम्का हे सगळं कोको कोलाच्याच ब्रँडच्या खाली येतात. मग आता जे बघू शकता ॲडव्हर्टायझेट पण येतात बघा, कॅम्पा करून ॲड क्रिकेटर लोक देत आहेत, बघू शकता की जे बघू शकता को प्रेझेंटर आहेत पेप्सी नंतरच्या, चला थम्सअप नंतरच्या, सॉरी. नेक्स्ट, कालच आपण बघू शकता हा कव्हर केलेला आहे. गुजरातचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून कोणते नाव घोषित करण्यात आहे? बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट. गुजरातचं कुठलं हे आहे? मांडवी, गुनेरी, भुज, लखपत. तर हे आहे गुनेरी विलेज करून बघू शकता की पहिलं जैवविविधता वारसा स्थळ आहे. काल पण आपण बघू शकता इमेज आपण बघितलेली, प्रॉपर थिअरी हे केलेली बघू शकता. हा लेक्चर डायरेक्टली बघताय, त्याच्या पहिले कालचा लेक्चर त्यांनी थिअरीवाला बघून घ्या की 1 ते 15 फेब्रुवारीच्या थिअरीमध्ये काय घडलेलं आहे, त्या रिलेटेडच MCQs घेऊन आलेलो आहोत. चला नेक्स्ट, नवीन चावला माजी डॅश यांचे फेब्रुवारी 2025 मध्ये निधन झाले. म्हणजे नवीन चावला यांचे निधन झालेले आहे, ते काय होते? भारताचे सरन्यायाधीश, भारताचे महाधिवक्ता, कॅग होते या मुख्य निवडणूक आयुक्त? तर याचं योग्य उत्तर आहे नवीन चावला जे होते ते मुख्य निवडणूक आयुक्त होते, चीफ इलेक्शन कमिशनर होते. आता चीफ इलेक्शन कमिशनर डायरेक्टली असं बघू शकता की डायरेक्टली तर असा प्रश्न येणार नाही, पण थोडा पॉलिटिक्सच्या संदर्भातनं पण आपल्याला लक्ष ठेवायचं की मग चीफ इलेक्शन कमिशनरचं जे कलम आहे ते 324 अंतर्गत आहे. त्याच्यानंतर चीफ इलेक्शन कमिशनचं जे बघू शकता की मग प्रेझेंटली कोण आहेत, आपल्याला ज्ञानेश कुमार करून आहेत, जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मुख्य जे निवडणूक आयुक्त कोण आहे. त्याच्यानंतर सेंट्रल जे आहे जी इलेक्शन कमिशन आहे, सेंट्रल इलेक्शन कमिशन, की ते विधानसभा असेल, पार्लमेंटचं इलेक्शन असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट या सर्वांचं इलेक्शन सेंट्रल इलेक्शन कमिशन घेतं. आणि त्याच्यानंतर जे 73व्या घटनादुरुस्तीनंतर स्टेट इलेक्शन कमिशन फॉर्म झालेले आहे, ते सर्व बघू शकता की जे जिल्हा परिषदच्या निवडणुका असेल, महानगरपालिकेच्या निवडणुका, ग्रामपंचायत या सर्व बघू शकता की स्टेट इलेक्शन कमिशन घेतं. मग त्या हिशोबानं पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की असे जे प्रश्न येतात आणि जे चर्चेत असतात, हे चर्चेत ह्याच्यासाठीच असतात की तुम्ही मग डायरेक्ट तो टॉपिक पूर्ण कव्हर केला पाहिजे. चला नेक्स्ट, 2025-27च्या जागतिक कर्करोग दिनाचा विषय काय आहे? फाईट अगेन्स्ट कॅन्सर, युनायटेड बाय युनिक, कॅन्सर फ्री वर्ल्ड, स्टँड टुगेदर अगेन्स्ट कॅन्सर. तर याचं डायरेक्टली आहे की थीम काल पण आपण बोललेलो की युनायटेड बाय युनिक. यस, आता लक्षात येईल की कॅन्सर डे असतो कधी? तर कॅन्सर डे बघू शकता 4 फेब्रुवारी, लक्षात ठेवायचं आहे. आपण बघू शकता की 1 फेब्रुवारी बघू शकता CA डे, 2 फेब्रुवारी जो होता तो वेटलँड डे, रामसर दिवस म्हणून आपण साजरा करतो, रामसर याचा वेटलँड डे म्हणून लक्षात ठेवा. आता 4 फेब्रुवारी कर्करोग दिवस म्हणजे कॅन्सर डे. जानेवारी महिन्यातला पण सांगितलेलं, फेब्रुवारीच्या बघा या 3 डेट लक्षात ठेवा. चला नेक्स्ट, पुन्हा एकदा कॅन्सरचा स्तनच्या कर्करोगाच्या लवकर निदान करण्यासाठी भारतातील पहिले कर्करोग जिनोम ॲटलेस कोणत्या संस्थेने सुरू केले? एम्स दिल्ली, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, निम्हान्स, IIT मद्रास. लोक टाटा मेमोरियल हॉस्पिटल मार्क करतील, पण याचं योग्य उत्तर आहे IIT मद्रास. IIT मद्रास यांनी जो जिनोम ॲटलेस फर्स्ट कॅन्सर जिनोम ॲटलेस बनवलेला आहे. मग अशी सांगितलं की भारतात जे पहिलं असेल ते डायरेक्टली आपल्याला लक्षात ठेवायचे सर्व गोष्टी. चला नेक्स्ट, शिया इस्माइली मुस्लिम म्हणजे शिया इस्माइली मुस्लिम 49वे वंश परंपरागत इमाम ज्यांना आगा खान चौथा म्हणूनही ओळखले जात होते, कोण होते, ज्यांचा पोर्चुगीजमध्ये वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले? सुलतान काबूस बिन सईद, प्रिन्स करीम अल हुसैनी, राजा अब्दुल्ला दुसरा या प्रिन्स रजा पहलवी. मिडिवल हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे, कारण सध्याच त्यांची डेथ झाली आहे. तर प्रिन्स करीम अल हुसैनी त्यांचं नाव होतं, जे शिया इस्लामी जे 49वे जे बघू शकता वंश होते शिया इस्लामी मुस्लिम यांचे, जे आगा खान 4 म्हणून पण त्यांना ओळखले जात होते, त्यांचं नाव आहे प्रिन्स करीम अल हुसैनी. चला नेक्स्ट, कोणत्या प्रकल्पामुळे आर्क्टिक महासागराचे नवीन नकाशा तयार झाला, ज्यामध्ये फ्रान्सच्या दुप्पट आणि इंग्लंडच्या 6 पट आकाराचे क्षेत्र उघड झाले? ओशन डिस्कवरी 2025, सीबेट 2030, आर्क्टिक एक्सप्लोरेशन इनिशिएटिव्ह,
डीप सी मॅपिंग प्रोजेक्ट डायरेक्टली आहे, हे सगळे प्रश्न डायरेक्टली विचारले जातात. तर योग्य उत्तर आहे सीबेट 2030. सीबेट 2030. आर्टिक बघू शकता की न्यू मॅप ऑफ द आर्टिक ओशन. आर्टिक ओशनमध्ये अशी जागा सापडलेली आहे ज्याचा जो जागा आहे की फ्रान्सच्या बघू शकता दुप्पट आहे आणि 6 टाइम्स ऑफ इंग्लंड आहे. इंग्लंडची जागा आहे त्या 6 टाइम्स आहेत. एवढा मोठं क्षेत्र ते सापडलेलं आहे. मग त्या कुठल्या मोहिमेअंतर्गत जो क्षेत्र सापडलं तर ती मोहीम आहे सीबेट 2030. चला, कोडवा समुदाय, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, लक्षात ठेवा. कोडवा समुदाय जे आहे संवैधानिक मान्यता आणि सांस्कृतिक संरक्षणाची मागणी करत आहेत. आपल्या विशिष्ट परंपरा आणि युद्ध वारशासाठी ओळखला जाणारा हा समुदाय प्रामुख्याने कोणत्या भारतीय राज्यात आहे? केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश. तर कुठली कम्युनिटी आहे? कोडवा समुदाय. लक्षात ठेवायचं, डायरेक्टली मॅच द कॉलमला पण हा प्रश्न येऊ शकतो. आर्ट अँड कल्चर आता डायरेक्टली सिलेबसमध्ये आहे. राज्यसेवा मेन्समध्ये तर हाय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आणि प्रिलिम्समध्ये पण त्याची फार झलक दिसणार आहे. म्हणून असे जे प्रश्न आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे. हे ॲक्च्युली प्रिव्हियसली पण कोण जास्त करत नव्हतं, पण आता सध्या करणे गरजेचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. कोडवा जे समुदाय आहे ते कर्नाटकमध्ये आहे. चला, 38वा जे राष्ट्रीय खेळ स्पर्धेत महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्ण पदक कोणी जिंकले? अंकुशिला बोरो, निवेदिता कारी, लवलीना बोरगोहन, जॅस्मिन लंबोरिया. तर बॉक्सिंग कॅटेगरीमध्ये बघू शकता लवलीना बोरगोहन यांनी 38व्या जे राष्ट्रीय खेळ आहे त्याच्यात 75 वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. डायरेक्ट जाऊया, बघू शकता नेक्स्ट. डोनाल्ड ट्रम्प, यस, भरपूर चर्चेतला माणूस डोनाल्ड ट्रम्प. काय पण तुमचा सेटलमेंट करायचे तर डोनाल्ड ट्रम्प यांना कॉन्टॅक्ट करा. भरपूर थोडं जगात जास्त नाव चाललेलं आहे. 2 देशात स्वतःच लढाई लावतात आणि स्वतः सीजफायर डिक्लेअर करतायत. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या तारखेला गल्फ ऑफ अमेरिका डे म्हणून घोषित केले? गल्फ ऑफ अमेरिका डे म्हणून घोषित केले. मागच्या जानेवारीच्या महिन्यातला मी सांगितलं की लोकपाल दिवस भारताने साजरा करण्याचे ठरवलेले आहे. तो लोकपाल दिवस पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तसेच हे काय युनिक डे आहे ते आपल्याला डायरेक्टली प्रश्न येण्याचे 100% चान्सेस आहे. गल्फ ऑफ अमेरिका डे म्हणून कुठला दिवस म्हणजे साजरा करण्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी ठरवलेलं आहे? 9 फेब्रुवारी, 10, 11, 12. तर याचं योग्य उत्तर आहे 9 फेब्रुवारी. यस, 9 फेब्रुवारी. आता आपल्या फेब्रुवारीचा 1 फेब्रुवारी माहिती आहे, 2 माहिती आहे, 4 माहिती आहे, आता 9. हे 4 दिवस लक्षात ठेवायचे आहे. पुन्हा एकदा सांगतो, 1 फेब्रुवारी CA डे, डॉक्टर्स डे म्हणून पण ओळखला जातो. बजेट त्या दिवशी साजरा होतो आपला. 2nd डेला रामसर दिवस, 4ला कर्करोग आणि 9ला गल्फ ऑफ अमेरिकन डे. आता 4 दिवस हे लक्षात ठेवायचे आहेत. चला, निर्यात आणि तांत्रिक सुधारणांना चालना देण्यासाठी कोणता भारतीय राज्य नवीन लेदर आणि पादत्राणे धोरण तयार करत आहे? म्हणजे जे फुटवेअर धोरण आहे, जे लेदर आणि फुटवेअर. आता महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश. आता ह्याच्यातलं तुम्हाला लॉजिकनी सॉल्व्ह करायचं आहे की लेदर सर्वात जास्त कुठं फेमस आहे? लेदर आपल्याला माहीत असेल की लखनौ, आणि हे सर्वात जास्त इकडं भेटतं. मग लखनौ कुठं आलं? उत्तर प्रदेशची राजधानी. मग बट ऑब्व्हियसली की फुटवेअर धोरण पण त्यांनीच आणलं असणार, कारण महाराष्ट्रात तर काय फेमसच नाही ते लेदरसाठी. आपण फेमस नाही आहे ना, वेस्ट बेंगॉल, तामिळनाडू पण नाही. चला, भारतातील ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या इव्हेंट अँबॅसेडर कोणाची निवड करण्यात आली? शिखर धवन, MS धोनी, युवराज सिंग, सचिन तेंडुलकर. डायरेक्टली आहे की आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे आणि त्याचे जे अँबॅसेडर होते शिखर धवन होते. यस. ब्लूमबर्गच्या जे आशियातील 10 श्रीमंत कुटुंबाच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे? धनीन चेहरावनट, रॉबर्ट बुरी हार्टोना, पॅलनजी मिस्त्री, मुकेश अंबानी. सांगायची गरजच नाही, रिलायन्स इंडस्ट्रीचे मेन मालक जे मुकेश अंबानी आहेत, जे एशियाचे रिचेस्ट आहेत, आणि त्याच्यातलंच आहे बघू शकता त्यांनी लिस्ट टॉप केलेली आहे. 10 रिचेस्ट फॅमिलीमध्ये त्यांनी टॉप केलेली आहे. बघू IRDA द्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आरोग्य विमा प्रीमियम वाढीचा कमाल वार्षिक मर्यादा 5, 10, 15, 20 असे डायरेक्टली हे प्रश्न चर्चेत होते म्हणून घेऊन आलेलो आहे. डायरेक्टली लक्षात ठेवायचं, IRDA 10%चा बघू शकता हेल्थ इन्शुरन्सवर ॲन्युअल कॅप ठेवलेला आहे. चला, राजेश तलवार यांनी लिहिलेले कोणते पुस्तक महात्मा गांधीच्या हिंद स्वराज्याची टीका करतात? गांधीजी डिलेमा, गांधीजी अँड मॉडर्निटी, द महात्मा मॅनिफेस्टो, द स्वराज्य डिबेट. हे हिंद स्वराज्य महात्मा गांधी यांनी जे पुस्तक लिहिले त्याच्यावर टीका करणारं एक पुस्तक राजेश
तलवार यांनी लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव काय आहे? तर महात्माज मॅनिफेस्टो, ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. यस. चला, डायरेक्ट प्रश्न होता. नेक्स्ट, 4 फेब्रुवारी 2025 रोजी कर्करोगाशी झुंज देऊन गुजरातमधील कोणत्या भाजप आमदाराचे, आता तुम्हाला माहीतच म्हणजे वाटणार की भाजप आमदार ते पण गुजरातमधला हा प्रश्न का घेऊन आलोय. ॲक्च्युली हा प्रश्न कर्करोग रिलेटेड होता, जे 4 फेब्रुवारीला कर्करोग दिवस बनवतो. युनायटेड बाय युनिक हा थीम होता, त्या रिलेटेड हा प्रश्न आहे. भूपेंद्र पटेल, करसनभाई सोलंकी, CR पाटील, विजय रुपानी. विजय रुपानीचं बघू शकता, नुकताच बघू शकता जून महिन्यात जे अहमदाबाद फ्लाईट क्रॅश झालं त्याच्यात त्यांचं निधन झालेलं आहे. जे आपल्याला फ्लाईट लक्षात, क्रमांक पण लक्षात ठेवायचे, जे बोईंगची होती. तर कर्करोगाशी करसनभाई सोलंकी यांचं निधन झालेलं होतं. हे काही जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही. 4 फेब्रुवारी कर्करोग दिवस एवढंच लक्षात ठेवायचं. चला, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मते गेल्या 5 वर्षात भारताच्या फळे आणि भाजीपाल्यात निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे? इकॉनॉमिकमध्ये डायरेक्टली प्रश्न येतात. 35.8, 50.1, 47.3, 41.5. तर बघू शकता किती एक्सपोर्ट वाढला आहे, 47.3. यस, 47.3 बघू शकता. लास्ट 5 वर्षात आपल्याला एक्सपोर्ट वाढलेला आहे. कोणत्या विद्यापीठाच्या संशोधकांनी फायटोफॅटोजन्स म्हणजे फायटोफॅटोजन्स जे डिझीज आहे, क्रायसोफॉगन झिझानॉइड्स विटेवियरमध्ये उदयोन्मुख पानाच्या टिपक्यांच्या आजाराशी संबंधित नवीन फायटोफॅजन्स कवक एपिकॉम इंडिकॉम शोधून काढली आहे. इंग्लिशमध्ये वाचूया. विच युनिव्हर्सिटी रिसर्चर्स डिस्कवर्ड द न्यू फायटोपॅथोजेनिक फंगस एपिकॉकम इंडिकॉम असोसिएटेड विथ अन एमर्जिंग लीफ स्पॉट डिझीजेस इन क्रायोफोजन झेझॅनोडाइट्स. लीफ स्पॉट म्हणजे पान जे आहे, झाडांच्या पानावर जे आपल्याला बघू शकता टिपके येतात, ते आजारपण आहे. ते कुठल्या युनिव्हर्सिटीनी रिसर्चमध्ये शोधलं आहे? पंजाब युनिव्हर्सिटी, BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद. तर याचं योग्य उत्तर आहे BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. चला, कोणत्या देशाने अलीकडेच आपल्या रेव्होल्युशनरी गार्ड्सच्या ताफ्यात पहिले ड्रोन आणि हेलिकॉप्टर लॉन्च करणारे जहाज शाहीद बेहेश्ती समाविष्ट केले आहे, ज्यामुळे दूरच्या पाण्यात त्यांची संरक्षण क्षमता वाढली आहे? इराण, तुर्की, पाकिस्तान, UAE. तर याचं डायरेक्टली योग्य उत्तर आहे बघू शकता इराण. आणि इराण इस्रायल सध्या बघू शकता युद्ध चाललेलं होतं. मग इराणची एवढी बघू शकता पॉवर वाढत चालली आहे, त्यांचं पण डिफेन्स. आणि इराण बघू शकता आपल्याबरोबर मिसाईल आणि हे सगळं इम्पोर्टर एक्सपोर्टर आपलं चालूच असतं इराणबरोबर पण. आणि इराणचं मेन जे युद्ध हे होतं की त्यांचे जे न्यूक्लिअर स्थळं आहेत ते अमेरिकाने उडवून टाकलेली आहेत. कारण मिडल ईस्टमध्ये बघू शकता, मिडल ईस्टमध्ये जे मधले देश आहेत, जे अरेबिक देश आहेत, तिथं न्यूक्लिअर पॉवरमध्ये फक्त बघू शकता पाकिस्तान एक आपला जो नेबर आहे त्यांच्याकडेच आहे आणि इराण एक बनवणार होता. मग इराणचे जर सध्या बघू शकता की न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणजे जे हे होते स्थळं, ते तिन्ही स्थळं उद्ध्वस्त केलेली आहेत. मग आता मिडल ईस्टमध्ये फक्त न्यूक्लिअर पॉवर इस्रायल एकमेव देश आहे. मग बघू शकता हे खतरनाक लोक आहेत, कारण इराण यांचं मानसिकता नाही, ते लोक काही पण स्टेटमेंट देत राहतात. काही डिप्लोमॅसी आणि त्यांचं काहीच रिलेशन नाही आहे. असले जे देश असतात ते त्यांना म्हणजे माणुसकीच्या बदली धर्माच्या म्हणजे बघू शकता धर्माच्या ह्याच्यानेच ते डिप्लोमॅसीला बघतात. म्हणून हा सगळा इश्यू बघू शकता मिडल ईस्टमध्ये झालेला आहे. चला, इराण इस्रायल वॉरवर पण बघू शकता एक डिटेल लेक्चर आपण घेऊन येणार आहोत डॉक्युमेंटरीच्या टाईपमध्ये. नेक्स्ट प्रश्न, श्री जयंत चौधरी यांनी अलीकडे सुरू केलेल्या जागतिक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षण आणि परदेशी भाषा प्रमाणपत्रे प्रदान करण्यासाठी NSDC आंतरराष्ट्रीय अकादमी कुठे आहे? बेंगळुरू, ग्रेटर नोएडा, हैदराबाद, पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे ग्रेटर नोएडाला आहे ॲक्च्युली ही अकॅडमी. ऑलरेडी ह्या अकॅडमीमध्ये मी व्हिजिट पण करून आलेलो आहे, NSDC इंटरनॅशनल अकॅडमी. येस. नेक्स्ट, नामिबियाच्या राष्ट्रीय संस्थापकचे जनक म्हणून अधिकृतपणे ओळखले जाणारे आणि नामिबियाचे पहिले राष्ट्रपिते म्हणून काम केलेले 95व्या वर्षी कोणाचे निधन झाले? हेज गिनगोब, सॅम नुजुआ, रॉबर्ट मुगाबे, नेल्सन मंडेला. आता हा प्रश्न असा पण येऊ शकतो की या ठराविक व्यक्तीचं निधन झालेलं आहे, ते कुठल्या देशाचे पहिले संस्थापक जनक होते या पहिले राष्ट्रपती होते, असा पण प्रश्न येऊ शकतो. म्हणजे वायसे वर्सा, उलटा सुलटा. मग नामिबियाचे लक्षात ठेवायचे की जे पहिले प्रेसिडेंट होते त्यांचं नाव आहे सॅम नुजोवा. यस, सॅम नुजोवा. भरपूर बघू शकता फॅक्च्युअल डेटा आहे 1 ते 15 फेब्रुवारीमध्ये, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हाच लेक्चर तुम्ही रिव्हिजनच्या टायमाला फास्ट फॉरवर्डमध्ये 2च्या स्पीडवर तुम्ही
खाता पिता बघू शकता. चला, बँकॉकमधील पॅरा तिरंगाजी आशिया कपमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने महिला कंपाऊंड ओपन प्रकारात सुवर्ण पदक जिंकले? ज्योती, सरिता, आदिल मोहम्मद, नूर सईद अलीम. हे तर सीधा लिहिलंय की भारतीय खेळाडू आहेत. मग हे बाकीचे दोन तर जातील, मग पहिल्या दोन ऑप्शन मधलंच उत्तर असणार. तर योग्य उत्तर आहे सरिता. चला नेक्स्ट. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान कोणता देश 4थ्या जागतिक AI शिखर परिषदेचे यजमान भूषवणार आहे? फ्रान्स, भारत, अमेरिका, जर्मनी. ऑप्शन मध्ये भारत आहे, बट ऑब्व्हियसली आन्सर मग भारतच. म्हणजे असे जे लॉजिक असतात ते ऍक्च्युली लागतात. ऍक्च्युली भारतच आहे आन्सर. चला, आर्थिक उपाय नवकल्पनेसाठी 2024च्या हुरॉन इंडस्ट्री अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला देण्यात आला? विजय शेखर शर्मा, राज पी नारायणन, नंदन निलेकनी, दीपक पारेख. जे इंडस्ट्री अवॉर्ड आहेत. माझं योग्य उत्तर आहे राज पी नारायणन. हुरॉन इंडस्ट्री अचिव्हमेंट अवॉर्ड कुणाला भेटला 2024चा? राज पी नारायणन. चला नेक्स्ट प्रश्न. ग्लोबल इन्व्हेस्टर्स 2025 दरम्यान आंतरराष्ट्रीय व्यवसाय सहकार्याला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स सोबत सामंजस्य करार केला? महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू. गुजरात या तमिळनाडू. तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. यस, कर्नाटक लक्षात ठेवायचं आहे. कर्नाटकवर अजून एक प्रश्न होता की जो कोडाऊ समुदाय होता तो पण कर्नाटकशी बिलॉंगिंग करत होता. चला, तर 1 ते 15 फेब्रुवारी म्हणजे जे इम्पॉर्टंट आणि मोस्ट एक्सपेक्टेड MCQ होतात ते आज आपण कव्हर केलेले आहेत. मग आता पुढच्या ह्याला बघू शकता, पुढच्या विकेंडला आपण 16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी ज्या चालू घडामोडी आहेत त्या शनिवारी आपण प्रत्येक शनिवारी कसं करतो की थिअरी घेऊन येतो आणि त्याच थिअरी रिलेटेड MCQs प्लस इम्पॉर्टंट MCQ जे अपॉइंटमेंट्स राहिले असतील ते आपण घेण्याचा येऊन प्रयत्न करतो. त्याच हिशोबाने बघू शकता 1 ते 15 आपल्याला झालेलं आहे. असंच ही सिरीज कंटिन्यू राहणार आहे. चला, मग आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.